राज्यातला तुलनेनं सर्वात महत्त्वाचा विभाग हा जीएडी आहे आणि राज्यातला तुलनेनं सर्वात दुर्लक्षित विभागही जीएडी आहे। प्रत्येक मुख्यमंत्री जीएडी विभाग आपल्याकडे ठेवतो। जीएडीला अप्पर मुख्य सचिव दर्जाचा एक मोठा अधिकारी आपण देतो। मुख्यमंत्र्याला त्या विभागाशी घेणं देणं नसतं, त्या अधिकाऱ्याला घेणं देणं नसतं असं मी म्हणणार नाही, पण थोडी अनिच्छा असते की मला कुठे आणून ठेवलं, मी एवढा क्षमतावान अधिकारी आणि मला का जीएडीत बसवलं, अशा प्रकारचं एक चित्र आपण खूप वर्ष बघितलं। 14 ते 19 मी देखील मुख्यमंत्री असताना माझ्याकडे जीएडी ठेवला होता, पण त्यावेळी जीएडीची शक्ती माझ्या लक्षात आली नाही आणि त्यामुळे ते 5 वर्ष मी देखील जीएडी मध्ये आलेली आपल्याकडची फाईल मान्य करणे एवढंच आपलं इति कर्तव्य आहे, यापेक्षा जास्त काही करण्याची आवश्यकता नाहीये, अशा पद्धतीनं जीएडीचा कारभार चालवला। आणि मला असं वाटतं की एकूणच एखाद्या सिस्टीमचा जर आपण विचार केला तर देयर आर टाइम्स when system collapse because of its own weight, आणि आपली जी एचआर सिस्टीम आहे ती त्या स्थितीत आहे किंवा त्या स्थितीत होती। इट हॅज ऑलरेडी स्टार्टेड कोलॅप्सिंग बिकॉज ऑफ इट्स ओन वेट। आपलं एकूण जो काही कार्यक्रम चालला होता हा भगवान भरोसेच चालला होता, म्हणजे जगन्नाथाची यात्राच होती, पण ती वेगळ्या प्रकारची यात्रा आपली चालली होती। त्यामुळे अशा गोष्टी चालायच्या तिथपर्यंत चालतात आणि एक दिवशी कोलॅप्स होतात। आपल्या सुदैवाने कोलॅप्स व्हायच्या आधी आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचं इंटरव्हेन्शन केलं आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की एचआर रिफॉर्म्समध्ये आता देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत। सर्वात चांगले रिफॉर्म्स आज आपल्या राज्यामध्ये झालेले आहेत।